सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही तुका म्हणे नामा पासी चारी मुक्ती तुका म्हणे नामा पासी चारी मुक्ती ऐसे बहुत ग्रंथी बोलिले बहुत ग्रंथी बोलिले विठ्ठल विठ्ठल म्हणावेलो म्हणावेलो वेळा म्हणावेलो वेळा विठ्ठल म्हणावेलो वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही सुख सोहळा स्वर्गी नाही सुख सोहळा स्वर्गी नाही हरी जय जय हरी जय हरी जय टाळ वाजवा बसलेले मंडळी हाताने टाळी मुखाने ना हरी जय जय हरी जय जय सर्वांनी परमात्म्याचं नामस्मरण हरी 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 जय जय हरी जय जय हरी हरी जय जय हरी जय हरी जय चला टाळ करे विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई टाळ वाजवा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई ठोबा 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 रखुमाई ठोबा वाह भगवान ठोबा 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 आधी पखवाज वाजेल मग टाळ वाजतील आणि नंतर श्रोते मायबापांच्या टाळ्या पण विनंती एवढी आहे यांना माईक आहे पण यांच्यापेक्षा आवाज आपला आला पाहिजे ना पखवाज लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला
हरी वा 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 मृदुंगमणी वा विठ्ठल बसलेले मंडळी हाताने टाळी वाजवा. टाळ करीत टाळ वाजवा. टाळ जय हो. या वाजवा. या वाजवा. पुंडलिक वरदा हरी श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की संत तुकाराम महाराज की सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की अवधूत चिंतन गोपाल कृष्ण भगवान की प्रभु श्री रामचंद्र भगवान की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी माता की बोला 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 बोल मामोच्या नावाने. एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. टाळकरी कलाकार गायक वादकांसाठी अतिशय सुंदर या ठिकाणी गुणीजन तुम्हाला भेटलेले आहे. आवाज शार्प करून मॉनिटर मधून रिटर्न द्यायचा. लागोनिया पाया विनवितो तुम्हासी करे टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कृष्ण विष्णू हरे गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. सकळांसी येथे आहे अधिकार कलियुगे उद्धार हरीच्या नामी. तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती ऐसे बहुत ग्रंथी बोलीले. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा नाही. समचरण सरोजम सांद्रनीलाभुदाभं जगननीतपानिं मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसीमाला कल्दरं कंजनेत्रं सदयधवलहासं श्री विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन
ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोदरार्थ अवतारं कलांकांकती जुदी कामोदी वक्रम कलानिशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा तुमदेवा निवृत्ती उदारा तुमदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी निवृत्ती उदारा निवृत्ती उदारा मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा तुमदेवा बाई नमो त्रिभुवनी पावनी जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा मुक्ताई उदारा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवने पावनी अद्यत्रय जननी देवाची गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः प्रभु तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती मनोनी जरी बोल गंगावती तरी स्वीकाराल की राधा राधा मेरी मात है पिता मेरो घनश्याम इन दोनों के चरणों में मेरा बारंबार प्रणाम बोलो बोलो राधा रानी सरकार की माइक वरची नको जगत की सरकारे बेहता पानी है हमारी सरकार तो सिर्फ राधा रानी सरकार की असं आता जमलं सचितानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नम रायगडी मंदिरी वसी माझा राया चरणासी अर्पितो जन्म ही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर विठ्ठल विठ्ठल अनंत कला अनंत गुण अनंत कृपा निधान भक्त करुणावरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन अखिल जगदाधार अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय अखिल जगत उद्धारक जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय आदिशक्ती मुक्ताबाई संत बहिणाबाई महाराज राजमाता अहिल्याबाई होळकर तसेच ज्यांनी गीता आणि भागवताचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही ज्यांनी गीता आणि भागवताचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम केलं असे माझे महान श्री गुरु ब्रह्ममूर्ती सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा सच्चिदानंद रामदास बाबा ज्यांच्या कृपा आशीर्वादाने माझ्या डोक्यावरती या ठिकाणी जो फेटा परिधान केलेला आहे असे माझे हृदयस्थ सद्गुरू या ठिकाणी श्री गुरु राजाराम बाबा जगताप तसेच या ठिकाणी कलियुगामध्ये समाजाच्या उद्धारासाठी जन्माला आलेले एक महान संत म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं आदमापूर निवासी
श्री गुरु बाळूमामांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करून या ठिकाणी कथेला प्रारंभ. विठ्ठल हरी विठ्ठल गोपाल कृष्ण भगवान लागून या पाया विनवितो तुम्हासी करे टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेले महान साधू, या महाराष्ट्राची अस्मिता जागवणारे महान साधू, या महाराष्ट्रामध्ये जन्माला येऊन या महाराष्ट्राच्या मातीतल्या मराठी माणसाला ज्यांनी आपल्या मराठी भाषेतून उपदेश केलेले असे महान साधू, या जगताचा नियम मोडून, या जगताचा नियम काय आहे? ज्ञानोबराय सांगतात, जातस्य हि ध्रुवर मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहारी अर्थे न त्वम शोचितुम रहसी. या नेयाप्रमाणे जो आलेला आहे त्याला एक ना एक दिवस जावं लागतंय. या मृत्यू लोकामध्ये राजा आला, रंका आला, फकीर आला, सगळेही गेले, परंतु जाताने मात्र देह नेण्याचं सामर्थ्य कोणामध्ये नव्हतं. मायबाप, या जगाच्या पाठीवरती एकच महात्मा, एकच संत असे होऊन गेले, निज देह घेऊन, मानव देह घेऊन निज धामा गेले. ते म्हणजे या ठिकाणी श्री गुरु जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय विठ्ठल. पावणे 400 वर्षापूर्वी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांचा अवतार झाला. तुकोबरायांनी या जगताला मराठी भाषेतून उपदेश केला. महाराज, आज जो सेवेसाठी घेतलेला अभंग आहे ना, हा त्या काळामध्ये जेवढा गरजेचा होता आजही तेवढाच गरजेचा आहे. कारण हल्ली लोक प्रपंच करताना जास्त दिसतात. गावामध्ये 5000 लोकसंख्या जर असेल तर भजन करणाऱ्या मंडळींची संख्या फक्त 5 असते. हरिमुकिंदा, गोविंदा आणि बुवा सकट पाचुंदा. फक्त 5 लोक आपल्याला भजन करताना पाहतात. आणि म्हणून राहिलेल्या 95% लोकांच्या या ठिकाणी तुकोबराय आजच्या अभंगातून पाया पडतात. विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायांचा जो गाथा आहे ना, 4092 अभंगाचा गाथा आहे. त्याच्यामध्ये 29,000 चरण आहेत. किती? बोला बोला बोला, किती चरण आहेत? 29,000 चरण आहेत. पण ही 29,000 चरण लिहिली कोणासाठी? ज्याला 2 चरण आहेत. समजतंय ना? ज्याला 2 चरण आहेत अशा मानव जातीसाठी केलेला उपदेश. विठ्ठल विठ्ठल. आणि असे महान साधू या आजच्या अभंगाच्या माध्यमातून आपल्या मानवी जातीच्या पाया पडतात, विनंती करतात. लागून या पाया विनवितो तुम्हासी करे टाळी बोला मुखी नाम. माझ्या जगदानी परमात्म्याचं नामस्मरण करण्यासाठी या ठिकाणी विनंती करतात आणि नामस्मरणाचा फायदा सांगतात. कारण का या जगाच्या पाठीवरती नामस्मरण करण्याचं सुख जर कुठं असेल तर ते फक्त महाराज बोलतात या मृत्यू लोकामध्ये आहे, हे वैकुंठात नाही. म्हणून तुम्ही म्हणा काय? विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. फायदा काय? ज्या मार्गाने या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण असतील, गोविंद असतील, या नामाने जे तरुण गेले, वैकुंठाला गेले, हा प्रांजळ एवढा या ठिकाणी मार्ग आहे. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. पण महाराज, आमचा अधिकार नाही बरं का. आम्ही विशिष्ट समाजामध्ये जन्माला आलो. आमच्याकडे समाजामध्ये पाहत असताना लोक वेगळ्या भावनेने पाहतात, अस्पृश्य म्हणून पाहतात, किंवा या ठिकाणी भटकंती करणारा म्हणून पाहतात. पहिलं या ठिकाणी ज्ञानोबरायांच्या जर काळातलं बोलायचं झालं तर फक्त भक्ती ब्राह्मण समाजानेच करायची, अशी पद्धत होती. महाराज, हा अधिकार आमचा नाही हो. तुकोबराय म्हटले ते सगळं सोडून द्या. या कलियुगामध्ये तरुण जाण्याचा अधिकार सर्वांना आहे. खटनट यावे आणि शुद्ध होऊन या जावे. खट असू द्या, नट असू द्या. नट म्हणजे शाहरुख खान नाही बरं का, कुणी असू द्या. इथं प्रत्येकाला अधिकार आहे. सकळांशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. महाराज, तुम्ही आमच्या पाया पडताय, विनंती करताय. कोण कोण या नामस्मरणाने तरुण गेले हेही सांगताय. आमचा अधिकार आहे हेही सांगताय. पण महाराज, आम्हाला एक सांगा ना, या नामस्मरणाचा फायदा काय? कारण महाराज, जर फायदा असेल तर आम्ही नेत्याच्या मागे हिंडतोय, बरोबर ना? नेत्याच्या मागे हिंडायला कधी मजा आहे?
काळूराम महाराज कधी फायदा असेल तर तसं महाराज तुम्ही नामस्मरण करण्यासाठी 8 तास करताय, विनंती करताय, पण आमचा फायदा काय? महाराज म्हणतात फायदा लय मोठा आहे. माझ्या जगदानी परमात्म्याचं नामस्मरण तुम्ही जीवनात आल्यानंतर केलं ना, तुम्हाला 1 नाही 2 नाही 3 नाही 4 बायका नाही बर का, मुक्त्या. तुका म्हणे नामा पाशी 4 मुक्ती आईसे बहुत ग्रंथी बोलिले. काय नामा पाशी 4 मुक्त्या आहेत असं बहुत ग्रंथ म्हणजे भरपूर ग्रंथांमध्ये हे सांगितलेलं आहे. असं कोण सांगतंय? आईसे बहुत ग्रंथी बोलिले, आईसे तुका म्हणे नामा पाशी 4 मुक्ती. तुका म्हणे नामा पाशी 4 मुक्ती आईसे बहुत ग्रंथी बोलिले. विठ्ठल 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 सेवेला परिहार द्यायचा तो म्हणजे असा सालाबाद प्रमाणे चालू असणारा भव्य दिव्य नजर लागावी असा हा सोहळा. श्री अखंड हरिनाम सप्ताह मुक्काम पोस्ट श्री क्षेत्र जारकरवाडी तालुका आंबेगाव आणि जिल्हा पुणे या पवित्र गावामध्ये या पवित्र क्षेत्रावरती या ठिकाणी सुंदर असा भक्तिपूर्ण वातावरणामध्ये चालू असणारा हा नामयज्ञ सोहळा आणि अतिशय श्रद्धायुक्त अंतकरणाने या ठिकाणी जमलेले भाविक प्रथमतः सर्वांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. कीर्तनरूपी सेवेला ज्यांची आपल्याला सुंदर अशी मृदंगाची साथ ऐकायला आपल्याला मिळत आहे असे माझे जिवलग मित्र, महाराष्ट्रातील एक नामवंत मृदंगाचार्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, मृदंग मार्तन मृदंग वैभव तालमणी आमचे या ठिकाणी मुळे महाराज आहेत. महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत साष्टांग प्रणिपात. ज्यांच्या आवाजावरती या महाराष्ट्रातील लाखो लोक या ठिकाणी चाहते झाले. आणि एवढंच नाही तर आवाजाचा जादूकार फक्त आपण एखाद्यावरती शिक्का पाडला तर त्यांनाच म्हणतो आवाजाचा जादूकार फक्त तेच, परंतु या आवाजाच्या जादूगार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं असे माझे जिवलग मित्र महाराष्ट्रातील एक नामवंत गायनाचार्य हरिभक्तीपरायण गणेशदादा कदम आहे. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे त्यांना या ठिकाणी ज्यांनी आरंभ केला असे महाराष्ट्रातील नामवंत गानकोकिळा अंगदजी महाराज आहेत. महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे आप्पांच्या संस्थांमधील हे वारकरी विद्यार्थी आहेत. अतिशय सुंदर टाळ वाजवतात, अतिशय सुंदर नाचतात, पण आज कमी पडतायत. तुम्हाला माझ्यातलं 10-10 रुपये देतो पण गाड्यावर नाचा. कारण या जगाच्या पाठीवरती नाचण्यासारखं एवढंच ठिकाण राहिलेलं आहे. नाही तर आपण येऊन येऊन बोला 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 आमदार महावाला बाप एक तर म्हणला, अरे काय चाललंय, फक्त नाचायचंच असेल तर महाराज म्हणतात या ठिकाणी नाचा. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, कीर्तनाचे रंगी, कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, सांगण्याचं तात्पर्य सब पैसे के तसं नाही गाड्या हो, पण अतिशय सुंदर या ठिकाणी नाचणारी मुलं आहेत. मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा. चोपदार वय किती एवढं नाचू नका, लोक तुमच्याकडेच बघतात, माझ्याकडे कोण बघा ना, लय नाचू नका. परंतु तरणा भाग्यवंत नट्या हरे कीर्तनात. बाबा तुमचं राहिलेलं आयुष्य मला मिळावं. नाही नाही चुकलं, माझं राहिलेलं आयुष्य तुम्हाला मिळावं, उलट होते जरा. आणि सुंदर अशा वातावरणामध्ये ज्यांनी मला संधी उपलब्ध करून दिली
या भागाचं वैभव, आमच्यावरती नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं परमार्थ स्नेही परमार्थ प्रेयी या ठिकाणी जालिंदरजी भाऊ भोजने आहेत. भाऊंच्या या ठिकाणी निमंत्रणावरून फोन आला आणि भाऊंनी सांगितलं महाराज तुम्हाला आमच्या सप्ताहामध्ये सेवा करावी लागेल आणि अतिशय गोड व्यक्तिमत्व आणि फोन केल्यानंतर कळालं ते आमच्या भागाचे जावईच आहेत. मग आता मेव्हण्यांना इथं येऊन सेवा करावंच लागणार आहे म्हणून भाऊंचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आता तुम्हाला एक काम आहे, ही जी मध्ये जागा राहिलेली आहे ती भरून काढा. पुढं या जरा, पुढं सरकून बसा. महिला मंडळी पुरुष मंडळी ही असं या इकडे या. महिला मंडळी तिथल्या काही इकडे आल्या तरी चालतंय. भरघोस असा या ठिकाणी भारदस्त मंडप आपल्याला दिसेल. थोडं अलीकडे या, तुम्ही पुढं आलं तरी चालेल. आणि असं या गोड वातावरणामध्ये अगदी 1 तासाच्या वेळेमध्ये सुंदर चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करू. विठ्ठल 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 जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय देहू निवासी सदेह वैकुंठ गमन करणारे साधू महाराजांचा जरा अधिकार पाहायचं झालं. अधिकार का पाहायचा? कारण का उपदेश करणारा महात्मा काही सर्वसामान्य नाही. अतिशय उंचीचा, अतिशय श्रेष्ठ या ठिकाणी पदाला गेलेला महात्मा. उंची जर अण्णा बरं का. आणि एक सांगायचं राहून गेलं, मी तर एकटा आलो नाही बरं का भाऊ भोजने भाऊ, मी एकटा आलो नाही. माझ्यावरती प्रेम करणारे आमचे या ठिकाणी काठापूरचे ग्रामस्थ आलेले आहेत. आमचा आदित्य आहे इकडे, आमचे जोडीदार आहेत मुंबईवरून आलेत. म्हणजे एवढी लोक माझ्यासोबत आलेत. अपक्ष फॉर्म जर भरला जारकरवाडीत म्हणजे मी लोकांचा महाराज आहे. सर्वांच्या चरणी या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांची उंची जर पाहायची झाली तर महाराज म्हणतात आम्ही नम्र झालो तर अणुहुनी लहान आहे आणि आमची उंची जर मोजायची झाली तर तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैकुंठाचे धनी. हो, आम्ही वैकुंठाचे राजे आहोत. वैकुंठा एवढ्या अनुरेणू या थोकडा आणि तुका आकाशा एवढा. ज्यांची उंची पाहायचं झालं आकाश एवढे उंच असणारे महान साधू पण आज आपल्या पाया पडतात. पाया पडण्याचा आपला अधिकार नाही. आपल्याला काय खावं ते कळत नाही. अशा लायकी समाजाच्या पाया पडतात तुकोबराय. काही गरज नाही बरं का पाया पडायची. परंतु महाराज मी नेहमी सांगत असतो त्या मृत्यू लोकांमध्ये 3 प्रकारचे वर्ग येतात. प्रत्येकाचे येण्याचं प्रारब्ध वेगळं आहे. इथं आल्यानंतर करायचं कार्य प्रत्येकाचं वेगळं आहे आणि इथं कार्य झाल्यानंतर जायचं प्रत्येकाचं निमित्त वेगळं आहे. 3 प्रकारचे लोक या मृत्यू लोकांमध्ये येतात. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे या ठिकाणी भगवंताचा. पहिला वर्ग आहे भगवंताचा, दुसरा वर्ग आहे संतांचा आणि तिसरा वर्ग आहे तुमचा आमचा जडजीवांचा अर्थात पामरांचा. पहिला वर्ग कोणाचा विसरले का काय? पहिला वर्ग कोणाचा? भगवंताचा. भगवंताच्या येण्याचं कार्य काय किंवा भगवंताचं येण्याचं प्रारब्ध काय? भगवंत येतात कशासाठी? भगवंत तसं येत नाहीत. भगवंताला आणावं लागतं. पण कधी आणावं लागतं? ज्या वेळेस या मृत्यू लोकांमध्ये अधर्म वाढतो ना, ज्या वेळेस या मृत्यू लोकांमध्ये अधर्म वाढतो ना मायबाप, त्यावेळी धर्माची स्थापना करण्यासाठी माझ्या भगवंताला या ठिकाणी साधू संतांनी विनंती केली आहे आणि देवाला अवतार घेण्यासाठी विनंती करतात. त्यावेळेस या ठिकाणी भगवान परमात्मा येत असतात आणि येला रूपा बळे आणि येला Hare Rama
साधू संत गेले, देवाला विनंती केली, देवा आता मृत्यू लोकामध्ये यावं लागतंय बर का, वाढला से अधर्म बुडाला से धर्म, आता हा भार मज सोसवेना, वत्सरूपी पृथ्वी जाय ब्रह्म्यापाशी आणि नेत्री वाहे तोय सांगत असे. देवा या पृथ्वी मातेने या ठिकाणी गायीचं रूप घेतलेलं आहे, भगवंताच्या दरबारामध्ये गेलेली आहे आणि देवाला विनंती करते, देवा आता हा भार मला सहन होत नाही बर का, तुम्हाला या मृत्यू लोकामध्ये धर्माची स्थापना करण्यासाठी यावं लागेल. तुम्ही म्हणता महाराज पृथ्वीला भार म्हणजे ओझ सहन होत नाही, कशाच? हिमालयाच्या उंचीचे पर्वत आहेत, मोठमोठे अरबी सागर आहेत, पॅसिफिक महासागर आहेत, हिंदी महासागर आहेत, एवढे बलाढ्य या ठिकाणी पर्वत आहे, समुद्र आहे, याचा भार झाला नाही पृथ्वीला, मग भार झाला कशाचा? कबीरजी महाराज गोड बोलतात, जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन अग्न से तेज है, कौन काजल से काली. कबीर महाराज म्हणतात काजळ जल से पतला कोण आहे, पाण्यापेक्षा पातळ काय आहे का? बोला बोला बोला, पाण्यापेक्षा पातळ काय आहे का? काजळापेक्षा काळ काय आहे का? अग्नीपेक्षा दाहक काय आहे का? बोला बोला बोला, अग्नीपेक्षा दाहक काय आहे का? अग्नीपेक्षा दाहक काही नाही, काजळापेक्षा काळ काही नाही आणि पाण्यापेक्षा पातळ काही नाही. असंच विचारलं, एक जण म्हणला महाराज पाण्यापेक्षा पातळ आहे ना, अंगूर से बनती हे बियर. म्हणलं तू तिकडच तुझा जाळ होऊ दे, इकडे येऊच नको. पाण्यापेक्षा पातळ काय आहे? कबीरजी महाराज म्हणतात जल से पतला ज्ञान है, पाप भूमी से भारी. भारी म्हणजे एक नंबर असं नाही, भारी म्हणजे हिंदी मध्ये जड, ओझ. आणि म्हणून असं पापाचं ओझ या पृथ्वी मातीला झालं आणि वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री वाहे तो सांगत असे. देवाला विनंती केली, देवा आता मृत्यू लोकामध्ये यावं लागेल. आणि भागवतामध्ये नाथ महाराज फार गोड सांगतात की आम्हाला मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. कधी माहिती का? जे धर्माची वाट मोडे, अधर्माची शिग चढे, तैचा मायेने घडे संसार स्थिती. जे धर्माची वाट मोडतात, अधर्माने चालतात, अशा लोकांचा या ठिकाणी संहार करण्यासाठी आम्हाला मृत्यू लोकामध्ये यावं लागतं, या संसारामध्ये यावं लागतं, असं परमात्म्याने सांगितलं बरं का. कशासाठी यावं लागतं? जे धर्माची वाट मोडे. धर्माची वाट मोडणे म्हणजे काय माहिती का? संतांचं हेळण करणे, समाधीला बसलेल्या महात्म्यांना लाथा मारणे. हिरण्यकशिपूने केलेला उत्मात पहा आपण. हो, साधूंचं छळण करायचं, पापाला अनुमोदन द्यायचं, पुण्याचा या ठिकाणी खाली दाबायचं. ज्यांनी पापाचे कृत्य करणारे आहेत, अधर्माने वागणारी लोक आहेत, आणि तिने वागणाऱ्या लोकांचं समर्थन करायचं आणि सत्याच्या मार्गाचा या ठिकाणी विरोध करायचा, याला म्हणायचा अधर्म. आणि असा अधर्म ज्यावेळेस मृत्यू लोकांमध्ये वाढला ना, युग नाही सांगत बरं का मी तुम्हाला, युग सांगत नाही, युग कोणतंही असू द्या, युग म्हणजे कलियुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि सत्ययुग, या चारही युगाचा जरी अभ्यास केला बरं का, अगदी मी फास्ट सांगणार आहे. आजचं कीर्तन कानाने ऐकायचं नाही, मग कशाने ऐकायचं? झोपल्या का काय? झोपल्या नाही ना महाराज. हे कान आहेत ना, हे आम्हाला ऐकण्यासाठी दिलेत. कान भरोनी ऐके तुझी कीर्ती. महाराज ऐकण्याचं जर इंद्रिय काय असेल, ऐकण्याचं जर इंद्रिय काय असेल तर ते काय आहेत? कान. मग तुम्ही म्हणताय आजचं कीर्तन कानाने नाही ऐकायचं, मग काय नाकाने ऐकायचं का डोळ्याने ऐकायचं? नाही 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 नाही, आजचं कीर्तन कानानेच ऐकायचं, पण मनाला कानाकडे वेधून घेऊन जायचं. आणि ज्यावेळेस मन आणि कान एकत्र होतील ना, त्यावेळेस माझे शब्द तुमच्या अंतःकरणाला लागल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात या मृत्यू लोकांमध्ये अधर्म वाढला की आम्ही या मृत्यू लोकांमध्ये जन्म घेत असतो, असं देवाने सांगितलं. मग युग कोणतंही असू द्या, प्रत्येक युगामध्ये अधर्म वाढला, देवाचा या ठिकाणी प्रागटीकरण झालं. देवाचाही आटी जन्म घेणे, देवाचाही आटी जन्म घेणे, देवाचाही आटी जन्म घेणे, देवाचाही आटी जन्म घेणे. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी, देवाचाही आटी जन्म घेणे, देवाचाही आटी जन्म घेणे. तुका म्हणे धर्म
वा वा, टाळ्या वाजवत जा जरा, कारण हे एवढं सोपं नाही. हे करण्यासाठी घासावाच लागते. हे ऐकून जमणारी कला नाही बरं का. ही माणसं दिसाय जरी साधी सोपी आपल्यातली दिसत असली तरी महाराज शास्त्रामध्ये जरा उलगडून पा असे बरं का भाऊ. असे कलाकार जन्माला यायला 1000 गाढवं मारावी लागतात, 100 गाढवं मारावी लागतात. 100 गाढवं मिली त्यावेळीस आप्पा सारखा या ठिकाणी मृदंगाचार्य तयार झाला. म्हणजे आप्पाने किती गाढवं मारल्यात? म्हणजे आप्पाने नाही मारली, शास्त्र सांगतं 100 गाढवं मारतात त्यावेळीस एक कलाकार जन्माला येत असतो. असे 100 कलाकार मारतात त्यावेळेस माझ्यासारखा एक कीर्तनकार जन्माला येतात. पण ऐका, माझ्यासारखे 100 कीर्तनकार मारतात त्यावेळी तुमच्यासारखा भगवत भक्ती करणारा भक्त तयार येतात, या ठिकाणी जन्माला येत असतो. तुमच्यासारखे 100 भगवत भक्त मरतात त्यावेळीस एक साधू जन्माला येत असतो. असे 100 साधू मरतात त्यावेळीस एक संत जन्माला येत असतो. आणि असे 100 संत विनंती करतात देवाला, तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी आणि देवास ही आटी जन्म घेणे. धर्माचं रक्षण करण्यासाठी देवाला यावं लागतं. युग कोणतं असू द्या, रावण रूपी अधर्म आला बर का, रावण रूपी अधर्म या मृत्यू लोकांमध्ये वाढला, राम रूपी अवतार होऊन या ठिकाणी धर्माचं रक्षण केलं. कंस रूपी अधर्म वाढला, भगवान श्रीकृष्णांचा अवतार झाला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवतु भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवतु, या भारतवर्षामध्ये ज्या ज्यावेळेस हा धर्म होतो ना त्या त्यावेळेस कंस रूपी अधर्म आला, भगवान श्रीकृष्ण रूपी धर्म आला. कलियुगामध्ये हा धर्म आला बर का. कलियुगामध्ये हा धर्म आला, थोडा विकुराव द्या एक पॉइंट. कलियुगामध्ये हा धर्म आला बर का मायबाप. आणि या अधर्माचं रक्षण करण्यासाठी धर्मरूपी या ठिकाणी महात्मा जन्माला. ऐकायचंय का तुम्हाला? मग कशाला बोलावलाय तुला? ऐकायलाच बोलावलाय का तुला? इथं गप्पा माराय बोलावलाय? ऐका, 16व्या शतकामध्ये वाढलेला अधर्म सांगतो बर का. अरे यवनांनी यावं दिवसा ढवळ्या घोड्यावरती बसावं, बापा देखता मुलीला घोड्यावरती टाकून घेऊन जावं, दिवसा ढवळ्या तिच्यावरती बलात्कार करावे अशी परिस्थिती या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण झाली. अरे नवऱ्या देखता बायकोवरती बलात्कार करावे आणि अशी परिस्थिती या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण झाल्यानंतर याला कोणीतरी वाली उरला पाहिजे, यासाठी कोणीतरी जन्माला या ठिकाणी आला पाहिजे. पण ऐका, या हिंदू धर्माचं या ठिकाणी दुर्भाग्य, या ठिकाणी हिंदूंचं जे भगवं रक्त होतं ना हे थंड झालेलं होतं. या ठिकाणी या वादळाला, या यौवनी सत्तेला, सुलतानी सत्तेला 2 हात करण्याची ताकद या हिंदूंमध्ये राहिलेली नव्हती. अशातच माझ्या जिजाऊ आईसाहेबांना वाटायचं अरे कोणीतरी जन्माला यावं, कोणीतरी या हिंदू धर्माचं रक्षण करावं. अशातच माझ्या जिजाऊ साहेबांना या ठिकाणी डोहाळे लागलेले आहेत. आणि या ठिकाणी 3ऱ्या महिन्यामध्ये किल्ले शिवनेरीवरती या ठिकाणी जिजाऊ साहेब आहेत बर का. आणि अशा अवस्थेत या ठिकाणी शहाजीराजे विचारतात, जिजा अगं तुला डोहाळे लागलेले आहेत, धर्मशास्त्र ऐसे पुसावे डोहाळे. धर्मशास्त्र सांगतं ज्यावेळेस आपली पत्नी गरोदर असेल ना, आपल्या प्रपंचाच्या वेलीवरती सुंदर या ठिकाणी गोडरस या ठिकाणी बाळ जन्माला येणार असतं ना, त्यावेळेस प्रत्येक नवऱ्याने आपल्या बायकोला विचारलं पाहिजे तुला डोहाळे काय लागले. काय विचारलं पाहिजे? बोला, काय विचारलं पाहिजे? डोहाळे काय लागले. कलियुगामध्ये डोहाळे विचारलेही जातील पण प्रतिसाद असा येईल, मला चिजा खाव्या वाटतात, मला बोरं खावे वाटतात, मला डेपसं खाऊ वाटतात, मला माती चाटावी लागते, काहीच नाही मिळालं तर कोळसं खाऊ वाटतात. अरे असे हलकट जर डोहाळे जन्माला या ठिकाणी हलकट जर डोहाळे लागले तर हलकटच पोरं जन्माला येतील. हो, म्हणून डोहाळे या ठिकाणी अतिशय महत्वाचे आहे बर का. माती गर्भाची आवडी, मातेचा डोहळा, येथीचा जिव्हाळा तेथे बिंबे. आपल्या मातोश्रीला म्हणजे आपल्या आईला, आपल्या पत्नीला जे डोहाळे लागतील तशा विचारांचा मुलगा जन्माला येत असतो. आमचे श्री गुरु बाबा नेहमी सांगतात, एक मुलगा सारखाच कुणाच्याही चोऱ्या करायला जायच्या, सारखाच कुणाला तरी चोऱ्या करायला जायचा. आई म्हटली, अरे बाळ्या का नुसतं हे नंबर सोडून त्या नंबरात ही करायला जातोय,
पोरगा बी हुशार होतं, कीर्तन ऐकणार होतं. म्हटलं आई तू माझ्या वेळीस काय केलं? आई म्हणली काय नाही, शेजारच्या सखाता त्याच्या चिचा चोरून आणल्या, शेजारच्या रामता त्याची बोरं चोरून आणली. मग अशी जर बोरं चोरून आणलेली असेल तर पोरं काय चांगली जन्माला येतील का? सांगा सांगा सांगा. अशी चांगली पोरं जन्माला येणार नाही. म्हणून ऐका, कलियुगामध्ये डोहाळे अतिशय महत्वाचे आहेत बरं का. अरे चिचा खायचे डोहाळे लागून देऊ नका. जर आपल्याला वाटत असेल माझ्या पोटी या ठिकाणी भगवत भक्त यावा ना, तर आपण पवित्र अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण केलं पाहिजे. पवित्र अशा माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेचं पारायण केलं पाहिजे. अहो नक्कीच तुमच्या पोटी ज्ञानोबराय आणि तुकोबराय जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून असे डोहाळे लागले जिजाऊ आई साहेबांना. राजे शहाजी विचारतात, जिजा काय डोहाळे लागले तुला, काय खावं वाटतंय? शांत आहेत बरं का जिजाऊ आई साहेब. जिजाऊ आई साहेब पाहतात, स्तब्ध पाहतात, डोळ्यामध्ये आग उतरलेली आहे, अंगावरती शहारे तयार झालेले आहेत. आणि राजे विचारतात, शहाजी राजे विचारतात, जिजा तुला डोहाळे काय लागले? अचानक या ठिकाणी जिजाऊ आईसाहेबांचा आवाज वाढलेला आहे आणि आऊसाहेब बोलतात, ऐकायचे का माझे डोहाळे? असं मला वाटतंय घोड्यावरती बसावे, दांडपट्ट हातामध्ये घ्यावा, तलवार हातामध्ये घ्यावी आणि या यौवनी सत्तेशी 2 हात करावे आणि या हिंदुस्थान मध्ये या ठिकाणी स्वराज्याची स्थापना करावी. हे डोहाळे मला लागले. आणि परिणाम हे डोहाळे या ठिकाणी मनामध्ये घेऊन हे डोहाळे या ठिकाणी जीवनामध्ये या ठिकाणी आले असताना या ठिकाणी जिजाऊ आई साहेबांना या ठिकाणी 19 फेब्रुवारी 1630 साली पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. नाव त्यांचं छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि असा एकच राजा या ठिकाणी जन्माला आला. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या पाठीवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्याच्या. आपल्या निधड्याच्या दिवस, आपल्या निधड्याच्या दिवस. मनाने लढले. या जगाच्या पाठीवर एकच राजा होऊन गेला, ज्याने रयतेसाठी हे स्वराज्य निर्माण केलं. पाहिलं बाळराजे हळूहळू मोठे होऊ लागलेले आहेत बरं का. 1 2 3 4 5 16 वर्षाचे माझे छत्रपती शिवाजी राजे झाले. अरे प्रत्येक जाती धर्मातील मावळ्यांना एकत्र केलं आणि सांगितलं, मावळ्या हो, आता आपल्याला आपल्या स्वतःचं राज्य तयार करायचे. आता आपल्याला गुलामगिरीमध्ये जगायचं नाही. अरे आपल्या बापदाद्यांनी या ठिकाणी भोगलेला अत्याचाराविरुद्ध आपल्याला लढा उठवायचा आहे बरं का. आणि यासाठी आपल्याला एक होणं गरजेचं आहे, संघर्ष करणं गरजेचं आहे. अरे समजुतीने जगण्यापेक्षा स्वाभिमानाने जगा आणि स्वाभिमानाने जगता जगता एक दिवस स्वाभिमानाने मरा, अशी शिकवण माझ्या राजांनी दिली. वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये गेलेले आहेत आणि रायरेश्वराच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर अरे अनेक राजे पाहिले असतील आपण. कोणी दह्याचा अभिषेक घातला, कोणी दुधाचा अभिषेक घातला, पण या जगाच्या पाठीवरती एकच राजा असा होऊन गेला. या स्वातंत्र्याची, या स्वराज्याची स्थापना करण्यासाठी स्वतःचं रक्त या ठिकाणी रायरेश्वराच्या पिंडीवरती अर्पण केलं आणि स्वातंत्र्याची या ठिकाणी शपथ घेतली. येसाजी कंका असतील, बाजी प्रभू देशपांडे असतील, तानाजी मालुसरे असतील, शिवा या ठिकाणी जीवा महाले असतील, शिवा काशीद असतील, असे मुठभर मावळे एकत्र केले आणि या ठिकाणी स्वराज्याची निर्माणी आपल्या तलवारीच्या पाठीवरती केलेले आहे. प्राणपणाने लढले मावळे, प्राणपणाने
राजे जन्माला आले, स्वराज्याची शपथही घेतली बर का, आणि स्वराज्यही निर्माण केलं. परंतु तुम्ही म्हणता महाराज इथं शिवचरित्र सांगायला आला का तुम्ही? माझा विषय असा आहे, ज्या ज्या वेळेस या मृत्यू लोकामध्ये अधर्म येतो ना, त्या त्या वेळेस धर्माची स्थापना करण्यासाठी कोणाच्या रूपाने देव अवतार घेत असतो. आणि माझे छत्रपती शिवाजी महाराज शंभू राजा या ठिकाणी महादेवाचा अवतार आहेत, आणि त्यांनी या ठिकाणी धर्माची या ठिकाणी स्थापना केली बर का. असंच एक अधर्म आला. आज या ठिकाणी विजापूरला आदिलशहाच्या दरबारामध्ये सभा भरली आणि सांगितलं, अरे कोण घेऊन या दख्खन के चुहा को, छत्रपती शिवाजी महाराजांना कोण पकडून घेऊन येईल. कोणात ताकद नव्हती राजांना या ठिकाणी आणण्याची. कारण राजा म्हणजे एका पोराला MPSC मध्ये प्रश्न विचारला की छत्रपती शिवाजी महाराजांची उंची किती, तो म्हणला ती मोजायची माझी लायकी नाही. माणसं शरीराच्या उंचीपेक्षा कर्तृत्वाच्या उंचीने श्रेष्ठ होत असतात बरं का. म्हणून सुंदरता एक दिवस संपणार आहे, परंतु माणसाची कीर्ती आजरामर राहत असते. आणि असं कार्य माझ्या राजांनी केलं. आदिलशहाच्या दरबारामध्ये भटारखानीचा या ठिकाणी पोरगा आला, अफजल खान नाव त्याचं. म्हणला मैं पकड के लावूंगा शिवा को, बलदंड बाहू. त्याच्या ताकदीचा जरा या ठिकाणी सांगायची झाली ना त्याची ताकद, सहज 4चा आकडा करणारा या ठिकाणी अफजल खान होता. निघाला, फौज घेतली, अधर्म सांगतो, फौज घेतली, निघाला. पण येताना अवलाद गप नाही आली. येताना आली तुळजापूरला, जगतजननी तुळजाभवानीचं मंदिर पाहिलं आणि हिंदू सरदारांना विचारलं हे काय आहे. त्यावेळी हिंदू सरदारांनी सांगितलं हे या ठिकाणी अखंड महाराष्ट्राची जगतजननी तुळजाभवानी कुलस्वामिनीचं मंदिर आहे. राग आला, या ठिकाणी कळस पाडला आणि या ठिकाणी जगतजननी तुळजाभवानीला जात्यामध्ये भरडून काढलं. एवढ्यावरती थांबला नाही, या ठिकाणी पंढरपूरला आला. पुंडलिकाला नदीमध्ये फेकून देण्याचं पातक या नराधमाने केलं. एवढ्यावरती थांबला नाही, अखिल कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज पांडुरंग परमात्म्याच्या रावळामध्ये गाय कापली. हिंदूंची अस्मिता असणारी गाय आणि या ठिकाणी माय या देशामध्ये ज्या दिवशी सुरक्षित राहतील ना, त्या दिवशी या ठिकाणी हिंदुस्थानला किंमत राहणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी गायीचं अस्तित्वही या ठिकाणी धोक्यामध्ये आलेलं होतं आणि माईचंही अस्तित्व धोक्यामध्ये आलेलं होतं. या ठिकाणी पंढरपुरामध्ये रावळामध्ये गाय कापली. निघाला या ठिकाणी शिखर शिंगणापूरकडे, मोठ्या महादेवाची विटंबना केली. या ठिकाणी पिंडीवरती या ठिकाणी अत्याचार केला. पिंडीवरती या ठिकाणी दशरथ या ठिकाणी काय म्हणतात त्याला, विटंबना केली. आणि विटंबना करून एवढ्यावरती थांबला नाही खान. जाताना वाटेमध्ये येणाऱ्या या ठिकाणी माता भगिनींच्या अब्रूची लक्तर या नराधामाने तोडली. या ठिकाणी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांना की असा या ठिकाणी अधर्म करत हा नराधम चाललेला आहे. प्रतापगडाच्या पायथ्याला ज्यावेळेस या ठिकाणी अफजल खानाची भेट आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाली ना, त्यावेळेस आता सगळे शिवचरित्र सांगून तुमचा वेळ घेणार नाही, मला भरपूर बोलायचे आणि एका पाकिटात एवढं म्हटल्यावर वाढणार नाही. पण ऐका, ज्यावेळेस प्रतापगडाच्या पायथ्याला सुंदर शामियाना उभारला गेला होता ना, त्या ठिकाणी खानाला आधी जाऊन बसवलेलं होतं. आणि खान गेल्यानंतर ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज भेटायला आले ना आप्पासाहेब, त्यावेळेस खान बोलतो कसा या राजे भेटा आम्हाला. आणि असं म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस भेटायला गेले ना, त्यावेळेस खान हा कावेबाज होता, खान हा धोकेबाज होता. कारण की अवलादच या ठिकाणी भटारखानीमध्ये जन्माला आलेली होती. धोकेबाज होता, करारासाठी आलेली ही अवलाद, पण धोका करण्याच्या हिशोबाने या ठिकाणी धोका करण्याच्या हेतूने बाहूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना दाबलेला आहे आणि या ठिकाणी अन्याय करायला लागला, अत्याचार करायला लागला, वार करायला लागला. पण तेवढ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघ नाक्या घेतल्या आणि त्या खानाच्या पोटामध्ये घातल्या आणि कोथळा बाहेर काढला. शाहिराने फार सुंदर वर्णन केलं. गणा गणाने मूर्ती भंगल्या तुळजा पंढरपुरी, वाघनक्याने खान पाडिला प्रताप दुर्गावरी. वाघनक्याने खान पाडला, अधर्मरूपी खान कुठं फाडला? प्रतापगडावला ते फाडलेला आहे. आणि म्हणून महाराज सांगतात, युग कोणतंही असू द्या, पण धर्माचं रक्षण करण्यासाठी कोणाला यावं लागतं? देवाला यावं लागतं. आणि म्हणून असं कोणतंही युग असू द्या, देव आले, आपलं कार्य झालं, धर्माची स्थापना केली आणि परमात्मा निज धामाला गेले.
दुसरा वर्ग आहे तुमचा आमचा पामरांचा. कोणाचा? तुमचा, माझा, समस्त मानव जातीचा वर्ग आहे. हा मानव जातीचा वर्ग आहे ना, ह्या ज्या प्रारब्धामधून जन्माला येतो त्या प्रारब्धाला म्हणतात, काय म्हणतात माहिती का कोणाला? मी सांगितलं ना सुरुवातीला. तुमचं आहे का नाही लक्ष, का तुम्ही फक्त ऐकताय? देव येतात परइच्छा प्रारब्धामधून. परइच्छा म्हणजे काय? दुसऱ्याची इच्छा आणि याला रूपाबळी. आणि जीव येतो ज्या प्रारब्धातून त्याला म्हणतात अनइच्छा प्रारब्ध. अनइच्छा प्रारब्ध म्हणजे ज्याला जन्माला यायची इच्छा नाही आणि आल्यानंतर मरायची इच्छा नाही, असं प्रारब्ध म्हणजे अनइच्छा. तर कोणाची आहे इच्छा मरायची? हात वर करा बरं. मरायची कोणाची इच्छा आहे? हात वर करा बरं. महाराज तुम्हीच हात वर करा. मला काय मरावं वाटतंय कोणाला? नाही. तुम्ही अमरपट्टा घेऊन आलाय का? मी मगाशी सांगितलं, जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य तस्मात् परिहार्यतेन त्वं शोचितुम आया हे सो जाएगा. राजा रंक जाणार देह जाणार, 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 जाणार हो जाणार, सिकाळ बाकाणार, देह जाणार हो जाणार, सिकाळ बाकाणार, जाणार यासी. देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, जाईल यासी काळोबा खाईल. देह जाईल, जाईल यासी काळोबा खाईल. देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, जीवाचा जन्म झालेला आहे. जीवाला मरायची जरी इच्छा नसली तरी मराव मात्र. जन्माला आलेलं बाळ सदृढ असेल किंवा, बोला की तुम्ही नाराज आहेत का माझ्यावरती? जन्माला आलेलं बाळ सदृढ असेल किंवा, जन्माला आलेलं बाळ सदृढ असेल किंवा, अहो नसेल ना, तुम्हाला काय पोरं झालेत का नाही? बरं ते बाळ शाळेत जाईल किंवा, आता एखादी चराट आणून द्या आणि फाशी घ्या, मी घ्यायला मोकळा आहे का? म्हणजे मारावं मला पण वाटत नाही ना. पण ऐका, ते शाळेत जाईल किंवा न जाईल. महिला मंडळी तुम्हीच बोला. आता बंद झालेले हप्ते पण चालू होणार आहेत. यांचं काही उपयोगाचं नाही, कारण की यांनी तुमचं अतिक्रमण केलं. याला कारण बी तशीच. आपण गप बसल्यामुळं इकडे लाडक्या बहिणीला 1,500 चालू झालं. आपण गप बसल्यामुळं आपल्याला रुपया नाही. बरं मागितला तर हे आपल्यावरती धावत आहेत. त्याच्यामुळे आता येऊन येणार कोण? तुम्हीच बोला. जन्माला आलेलं बाळ सदृढ असेल किंवा, बोला माझी लाज राखा. जन्माला आलेलं बाळ सदृढ असेल किंवा, वा, ते शाळेत जाईल किंवा नाही जाणार, न जाईल. बरं शाळेतही गेलं ते पदव्युत्तर होईल किंवा न होईल. बरं ते पदव्युत्तरही झालं, त्याला नोकरी लागेल किंवा न लागेल. नोकरीही लागली, छोकरी मिळेल किंवा, हा सगळ्यात मोठा दुष्काळ तोच आहे. आणि आता राहिलेले गडी मला वाटतं राहिलेले आता कुंभालाच जाणार आहे. आता आहे कुंभ आहे ना, कुंभालाच जाणार. बरं छोकरी मिळाली ती नांदेल किंवा न नांदेल.
कारण का परवा दिवशी एका वकील मित्राने भोसने भाऊ सांगितलं, मोबाईलला नेटचा रिचार्ज मारला नाही म्हणून बायकोने घटस्फोट घेतला. का? रील्स बघायला नेटच राहिलं नाही ना. लय मोबाईलच्या नादी लागू नका. बरं ऐका, छोकरी मिळाली ती टिकेल किंवा न टिकेल. तसं टिकली तर टिकली, नाही तर नाही टिकली. बरं, टिकेल किंवा न टिकेल, तिला मुलं होतील किंवा न होतील. कारण का बरंच सगळी गुजरातला जाते त्या म्हातारीकडे मुलं व्हायना म्हणून. म्हटले त्या म्हातारीने जर पोटावरून हात फिरवला तर काय होतं? मुलं होतं. मी म्हणलं बरं झालं एखाद्या गाड्याच्या पोटावरून हात नाही फिरवला. म्हणजे या अंधश्रद्धेला बोलू नका. कारण माझे तुकोबराय म्हणतात, 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. बरं जाऊ द्या, मरू द्या. त्या महिलेला मुलगा झाला, परत ते जन्माला आलेलं बाळ जगेल किंवा इथपर्यंत शेवट आहे. ते मरेल किंवा न मरेल म्हणता येईल का? न मरेल म्हणता येणार नाही. म्हणून महाराज सांगतात, इथं जो आलेला आहे त्या प्रत्येकाला एक दिवस जायचे. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, वाट पाहे काळ, वाट पाहे काळ. वा. जन्मा आले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहतोय. किती माहिती का? हे गाड्या जसं चाललंय का? घडोघडी घडोघडी काळ वाट याची पाहे, 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 घडोघडी घडोघडी काळ वाट याची पाहे, घडोघडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे, अजून किती आहे, अजून किती आहे अवकाश. घडो घडोघडी काळ वाट याची पाहे, घडोघडी काळ वाट याची पाहे, वाट याची पाहे, वाट याची पाहे. वा, धन्यवाद. ज्यांना चाल आवडली त्यांनी टाळ्या वाजवल्याबद्दल धन्यवाद. कारण हा माझा स्वतंत्र बाज आहे. राहुल जाधव बाज. चला, घडोघडी जसं घड्याळाचा काटा चाललाय तसं काळ आपली वाट पाहतोय. चला, देव आला, देवाचं येण्याचं प्रारब्ध वेगळं आहे. इथं आल्यानंतर करायचं कार्य वेगळं आहे. तसं जीव आला, जीव या ठिकाणी येण्याचं कार्य या ठिकाणी प्रारब्ध वेगळं आहे. पण आल्यानंतर करायचं कार्य काय आहे? माणसाचं काय कार्य आहे सांगा बरं. हा काय काय म्हणले? खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे. बरोबर का? जमलं ना? हे जमलं म्हणूनच फेटा बांधला. म्हणले महाराज, म्हणले माणसाचं एकच कार्य आहे. खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे. एक तर लय भारी भेटला. म्हणला महाराज, माणसाच्या जन्माचं एकच काम आहे. म्हणलं काय? हेची दान दे गा देवा, शेजारच्याला रोग व्हावा, त्याच्यामध्ये त्याचा काटा निघावा, त्याची गाडी बंगला माझ्या नावावर व्हावा. तुझ्या बापाने ठेवलंय. हा धर्म आहे का माणसाचा? माणसाचं बरं का भोजने भाऊ, विशेष असं कार्य काही नाही. कारण का माणूस म्हणजे अतिशय बेमान दुनिया आहे. जगाच्या पाठीवरती 84 लक्ष योनी आहे, पण एकच योनी बेमान आहे, त्याला म्हणतात माणसाची योनी. माणूसच बेमान आहे. माणसाचा असं विशेष काही कार्य नाही. काय कार्य? जन्माला आला ह्याला आणि पाणी वाता वाता हे कीर्तनात सांगायचं. देवाचं कार्य कीर्तनात सांगता येईल. बरं, म्हणले आमच्याकडे एक असा माणूस आहे, त्याच्या कीर्तनात वर्णन करा. म्हटलं काय करू वर्णन? म्हणले काय नाही, त्याला 5 बायका आहेत. हे कीर्तनात सांगायचं? हे कीर्तनात सांगायचं नाही. महाराज म्हटले माणसाचा असं विशेष कार्य काहीच नाही जे कीर्तनातून सांगावं. मग कीर्तनातून जर तुम्हाला सांगायचं असेल ना, काय सांगा माहिती का?
वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची गाऊन कीर्ती मानवाची गाऊन वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची गाऊन कीर्ती मानवाची गाऊन वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची वर्णावी ती थोरी एका वर्णावी ती थोरी एका विठ्ठला कीर्ती मानवाची कीर्ती मानवाची गाऊन वर्णू नये वर्णू नये टाळ्या 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 कारण ही चाल चाल तुम्हाला ओळखीची वाटली का? हे पण माझा स्वतंत्र वाजे बर का. आणि बसवायची असेल तर कॉपी करून रेकॉर्डिंग करून घ्या. ही चाल कुठली माहिती का? ह्यांना नाही कळणार पण तुम्हाला कळेल. कुठली चाल सांगू का अण्णा? काय सांगता वागोबा कुठे गेले खंडोबाराया थोरल्या गडाला गेले. चाल जरी तिकडे असली गणेश बाबा म्हणते महाराज एवढा तुम्ही चालीचा होता माहित नव्हता. पण ऐका तुमच्यासारख्या चाली गाणाऱ्यांच्या संगतीत आल्यापासून या चाली मला यायला लागल्या. पण ऐका वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची गाव नाही. माणसाचं असं विशेष काही कार्य नाही. पण आमचे गुरुदेव बाबा सांगतात की माणसाचं जरी विशेष काही कार्य नसलं तरी माणसाचा अधिकार फार मोठा आहे बरं का. या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक माणसाने जर ठरवलं या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक माणसाने जर प्रतिज्ञा केली ना तर माणूस स्वतः भगवंत पदाला जाऊ शकतो. देवाची म्हणती ते देव होती तरी का चित्ती न धरावे. देवाची म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. होती म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. देवाची ते होती तरी का चित्ती न धरावे. निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. देवाची म्हणती ते देव होती तरी का चित्ती न धरावे. निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. देवाची म्हणती ते देव होती तरी का चित्ती न धरावे. चित्ती न धरावे. निधान लागलेलं आहे हाती. काय नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. देव म्हणती ते देवाची होती परी कान चित्ती धरावे. महाराज म्हणतात तर माणसाने प्रतिज्ञा केली ना या माणसाच्या जन्मामध्ये प्रतिज्ञा केली तर माणूस स्वतः देव या पदाला जाऊ शकतो. देव म्हणती ते देवाची होती परी कान चित्ती धरावे. काही काही लोकांनी प्रतिज्ञा केली काळूराम महाराज आजही ती लोक देवपदाला गेली. हो सांगू का एखादं उदाहरण? तुम्ही बाळूमामाला जाता का? आदमापूरला कोण कोण गेलं? बोला बोला बोला. कोण कोण गेलं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 एवढेच तुम्ही आदमापूरला गेले. आदमापूरला बाळूमामा कोण आहेत? बरं गेल्यानंतर तुम्ही पाया पडला. बाळूमामा म्हणजे धनगर समाजामध्ये जन्माला आलेले संत. पाया पडले. एक धनगराचा माणूस म्हणून पडले का देव म्हणून पडले? बोला 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 बोला. आणि तसे ते देवच आहेत. देवच आहे. कोणाचा अवतार आहे माहिती का? रुद्राचा अवतार तोरयो राहतो आत्मापुरी. रुद्राचा अवतार तोरयो राहतो आत्मापुरी. उतरुनी भंडारा ज्ञानगंगेची अमृतधारा. उतरुनी भंडारा
बाळूमामाची मेंढर सती पांढर बाळूमामाची मेंढर गुलाबी गुलाबी आदमापूरला गेले, महात्म्यांचं दर्शन घेतलं. धनगर म्हणून घेतलं का देव म्हणून घेतलं? देव म्हणून घेतलं. अधिकार प्राप्त केला, प्रतिज्ञा केली आणि मामा साक्षात देव झाले का नाही? पलीकडचाला कर्जतला मांदळी गावाला आजही आत्मारामगिरी नावाचे साधू आपल्याला पाहायला भेटतील. आजही बिना अन्ना पाण्याशिवाय ते साधू अखंड या ठिकाणी भजनामध्ये या ठिकाणी समाधिस्थ आहेत. ते साधू कोणी कोणी पाहिलेत हातवर करा बरं. आत्मारामगिरी बाबा नाव आहे त्यांचं. वा, तुम्ही गेला तिथं दर्शन घेतलं, महाराजांचं दर्शन या ठिकाणी माणूस म्हणून घेतलं का भगवंत म्हणून घेतलं? अधिकार प्राप्त केला, साक्षात भगवंत पदाला गेले. अशी कितीतरी उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. माणसाने प्रतिज्ञा केली तर माणूस या ठिकाणी भगवंत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार कृपा अवलोकन नारायणी दिलेला, एवढा अधिकार परमात्म्याने आपल्याला दिलेला आहे. नाही देव झालं तरी चालतंय. आपल्या धर्मामध्ये 33 कोटी प्रकारचे देव आहेत, संख्या नाही प्रकारचे देव आहेत. आणि एवढे देव असताना तुम्ही देव व्हायची काय गरज आहे हो? सांगा, काय व्हायची गरज आहे? चला दुसरी प्रतिज्ञा करा. या मनुष्य नगराला आल्यानंतर, या माणसाच्या देहामध्ये आल्यानंतर कधीतरी प्रतिज्ञा करा की मी संत या पदाला जाईल. कोणत्या पदाला जाईल? संत या पदाला जाईल. अरे प्रतिज्ञा केली 16 वर्षाच्या लेकरानं. जगाची आई झाली ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. वयाच्या 16व्या वर्षी विश्वाने ज्यांना माऊली म्हणून या ठिकाणी संबोध करावा अशी विश्वाची माऊली, विश्व माऊली ज्ञानोबराय संत झाली. अखिल जगात उद्धारक जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय संत झाले. ब्रह्ममूर्ती सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा संत झाले. कोणत्या अष्टादश संत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेले, त्या प्रत्येक या ठिकाणी संतांचा आपल्याला उल्लेख पाहता येईल. संत पदाला गेले. पण ऐका, आज या भव्य कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने विनंती करतो, तुम्ही नाही देव झाला तरी चालतंय, तुम्ही नाही संत झाला तरी चालतंय, पण कमीत कमी या कलियुगामध्ये माणूस हा माणूस झाला पाहिजे ही प्रतिज्ञा करा. कारण हल्ली पाहतो माणूस हा माणूस राहिलेला नाही, माणूस हा हैवान बनत चाललाय. अरे ज्या आईने तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, लालन पालन केलं, त्या आईने आपल्याला या ठिकाणी 20 रुपये दारू पिण्यासाठी दिले नाही म्हणून त्या आईच्या नरदेहाचे 35 तुकडे करणारी आणि फ्रीज मध्ये ठेवणारी औलाद या महाराष्ट्रामध्ये जन्माला आली. याला माणूस म्हणायचं का? ज्या बापाने आयुष्यभर या ठिकाणी झिजू संसाराचा गाडा हाकला, त्या बापाने गाडी घेण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून शेतामध्ये गेला, पाणी धरत असताना खोऱ्याचा दांडा घेतला आणि बापाच्या डोक्यामध्ये टाकून बापाला या ठिकाणी गतप्राण केलं. या कृत्याला माणसाचं कृत्य म्हणायचं का? याला माणूस म्हणायचं का? बोला बोला बोला. अरे 4 वर्षाच्या लहान मुलीवरती 35 वर्षाचा नराधाम अत्याचार करतो, बलात्कार करतो, याला मानवी कृत्य म्हणायचं का? बोला बोला बोला. मानवी कृत्य म्हणायचं का? अरे ज्या आई वडिलांनी या ठिकाणी आपल्याला सांभाळलं, त्यांच्यातून या ठिकाणी लग्न झाल्यानंतर वायला निघून जातो, त्यांच्याकडे दवाखान्यासाठी पाहत नाही, कधी प्रेमाचे 2 शब्द बोलत नाही, याला मानवी कृत्य म्हणायचं का? म्हणून तर माझ्या बहिणाबाई म्हणतात, माणसाच्या गर्दीत माणूस शोधतो मी. या माणसाची गर्दी आपल्याला पाहायला भेटेल, पण या माणसाच्या गर्दीमध्ये खरंच असा नीतिवान माणूस मला सापडेल का? ही घोषणा आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि हा विसरलाय समाज, आणि म्हणून आपल्याला दुःख भोगायची पाळी आलेली आहे. आणि म्हणून या विसरलेल्या समाजाला जाग करण्यासाठी जो वर्ग येतो त्या वर्गाला म्हणतात संत. तिसरं प्रारब्ध स्वइच्छा प्रारब्ध. कोणतं प्रारब्ध? स्वइच्छा. स्वतःच्या इच्छेने या मृत्यूलोकामध्ये अवतार घेणे. जन्म नाही बर का, अवतार घेणे. तुमचा आमचा जन्म, संतांचा अवतार आणि भगवंताचं प्रागट्यकरण. भगवंताचं काय? प्रागट्यकरण. तुमचा आमचा जन्म आणि अवतार घेतात महात्मे. कशासाठी? बुडते जनन देखवी डोळा. हा समाज अज्ञानाच्या अंधकारामध्ये बुडत चाललाय. या समाजाला जर ज्ञानाची प्राप्ती झाली नाही ना, हा समाज कित्येक वर्ष जन्म मरणाच्या रहाडगाडग्यामध्ये पडत राहिल्याशिवाय राहणार नाही. महात्म्यांचं या ठिकाणी अंतकरण दयाळू झालं, कृपाळू झालं आणि या मानवी जातीचा उद्धार करण्यासाठी संतांनी अवतार घेतला.
3 नंबरचं प्रारब्ध स्वइच्छा प्रारब्ध. काही गरज नव्हती बरं का. संत तसे मूळचे वरचे आहेत. कुठले कुठले आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची. बोली रे देवची दास भावे वंताया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची. बोली रे देवची दास भावे वंताया वरताया. आम्ही वैकुंठवासी. आम्ही कुठले वैकुंठाचे. हे प्रमाण मला घ्यायचं नव्हतं बाबा, कारण असंच माझ्या कीर्तनात मी एकदा प्रमाण दिलं. एका भक्ताने ते युट्यूबला ऐकलं आणि कीर्तनामध्ये पटवी टाकली, हरिभक्त परायण वै वै टाकलं आणि पुढं नाव टाकलं. अहो म्हटलं ही वय काय पदवी टाकली. म्हणला महाराज तुम्हीच म्हटले ना कीर्तनात आम्ही वैकुंठ. अरे म्हटलं ते तुकोबराय वैकुंठवासी आहेत, मी व्हायचोय अजून. पण महाराज सांगतात आम्ही वैकुंठावरून आलो, पण कशासाठी. उद्धराया आले दीनजना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले आणि उद्धराया आले दीनजना. पण महाराज उद्धार करायचा म्हणजे नेमकं काय करायचं. पाहिलं हा समाज दुःखी आहे, या समाजाला सुखाची प्राप्ती झाली पाहिजे. हा समाज भक्ती करत नाही, या समाजाला भक्तीविषयी ओढ प्राप्त झाली पाहिजे. हा समाज अज्ञानी आहे, या समाजाला ज्ञानाची प्राप्ती झाली पाहिजे. म्हणून तर म्हटलं जातं तमसो मा ज्योतिर्गमय. अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाण्यासाठी संतांचा अवतार झाला. मग अनेकांनी विनंती केली, ज्यांचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला आहे ना, ते महात्मे जगाच्या पाठीवरती फार श्रेष्ठ आहे. ज्यांचं नाव घेतल्यानंतर काळ कापत होता थरथर. असे तुकोबराय तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. असे अधिकार संपन्न तुकोबराया या समाजाचा उद्धार करण्यासाठी देव घेतला. देव काय घेतला. देव घेतला, पाठीमध्ये टाकला, डोक्यावरती घेतला आणि घरोघरी आले आणि विचारलं देव पाहिजे का. पण कोणीच घ्यायला तयार नाही. तुकोबराय म्हणायचे अरे घ्या ना. लोक म्हणायची नको आम्हाला. तुकोबराय म्हणायचे घ्या ना. देव घ्या कोणी. देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. देव 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 घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या. देव घ्या देव घ्या देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. घर पुसोनी आयत आला, घर पुसोनी आयत आला, घर पुसोनी आयत आला, घर पुसोनी. देव न लगे, देव न लगे, देव न लगे, देव 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 न लगे. देव न लगे, 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 देव न लगे. महात्म्यांनी देव घेतला आणि विनंती केली देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. पण महाराज आज समाज एवढा निबरगट म्हटला महाराज तुमचा देव आम्हाला लागत नाही. महाराज एवढ्यावरती तुकोबराय अपमानित झाले, निघून गेले. पण महात्मे या जगाच्या पाठीवरती श्रेष्ठ आहेत. किती जरी तुम्ही नको म्हटला तरी तुम्हाला बुडणाऱ्या दुःखातून काढण्यासाठी संतांचा अवतार आहे आणि हे त्यांचं कार्य आहे. अवतार तुम्हा धराया कारणे उद्धराया जन. जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आले. मग महाराज संत जागे करण्यासाठी येतात. कशासाठी. जागे करण्यासाठी येतात. कोणाला. झोपलेल्यांना. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. दिसला दारुनी भागा. आता जागा, आता जागा, आता जागा, जागा जागा, आता जागा रे भाई नो 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 जागा, आता जागा रे
आव्हान दिलं, त्या समाजाला जागा करण्यासाठी आले. आता जागा रे बहिणो जागा, आता जागा रे बहिणो जागा. पण हा समाज ब्लँकेट अंगावरती घेतलं आणि झोपून गेला. जागा झाला का? जागा झाला नाही. पण आपल्या कार्याशी जो तत्पर असतो, जो प्रामाणिक असतो, तो वर्ग म्हणजे संतांचा वर्ग आहे. कोणाचा वर्ग आहे? संतांचा वर्ग आहे. मग या झोपलेल्या समाजाला जागे करण्यासाठी महात्म्यांनी टोपी घातली, मोरपिसाची टोपी घातली, डोक्यामध्ये घातली, कमरेला या ठिकाणी बाराबंदी घातलेली आहे, हातामध्ये चिपळ्या घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणी विनंती केली, कर जोडून विनवितो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून विनंती तुम्हाला, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. गुंत विषय कामा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. गुंत विषय कामा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आठवा मधुसूदन तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव 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 म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून विनवितो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका गुंतू विषय कामा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव म्हणा. पण ऐका, या समाजाने वासुदेवाचंही ऐकलं नाही. वासुदेव बाबा तुम्ही आलेले आहात, आता आमच्या घरी येऊ नका, तुम्ही जावा निघून. मग वासुदेव बी गेला. पंढरपूरला जाऊन वाळवंटामध्येच आता पाहायला भेटतो. मला सांगा, तुमच्या गावामध्ये वासुदेव आलेला किती वर्ष झालं? का वासुदेवच माहित नाही तुम्हाला? वासुदेव यायचे पहिले गाव जाग करीत, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. आणि त्या वासुदेवाने शिकवलं आपल्याला जगायला बरं का. पण या वासुदेवाचं ऐकलं नाही. किती वर्ष झालं तुमच्या गावात वासुदेव आलेलं? पाहिलाच नसेल. आता लहान पोरांना आपल्याला सांगावं लागेल, बाळा याला वासुदेव म्हणतात, याला जात म्हणतात, याला चूल म्हणतात, याला म्हातारा म्हणतात. असा एकच तार आहे, तो काही दिवस पृथ्वीवरती राहतो, नंतर आकाशात जातो. पोरगा म्हटला असा एकच तार आहे, त्याचं नाव म्हातारा. म्हणजे सगळं आपल्याला सांगावं लागेल. पण ऐका, वासुदेवाला लोकांनी ऐकलं नाही. वासुदेवाला म्हणले, वासुदेव बाबा तुम्ही जावा निघून. वासुदेव गेले पंढरपूरला. आता फक्त तीर्थक्षेत्राच्या ठिकाणीच आपल्याला वासुदेव पाहायला भेटतात. वासुदेवाचं ऐकलं नाही. संतांना या ठिकाणी नाराज झाले. मग म्हणले आपण काय करू? या समाजाला आहे ना आशावादी समाज आहे. हा समाज कसा आहे? आशावादी समाज आहे. या समाजाला जर प्रलोभन दाखवलं तर हा समाज या ठिकाणी मार्गाकडे वळल्याशिवाय राहणार नाही. म्हणले मग आपण काय व्हायचं? म्हणले जोगी होऊ. कधी जोशी झाले, कधी जोगी झाले. जग जोगी जाग जाग बोलले, जग जोगी जाग बोलले. हो रे हो रे हो रे हो रे हो. 9 वाजल्यामुळे जग जोगी आता जाग्यावर थांबावं लागले. जोगी झाले. एवढ्यावरती ऐकलं नाही. जोग्याचं ऐकलं नाही. जोग्याला म्हणले आता तो असाच जा. म्हणून एकच जोगी उरलाय, मसन जोगी. आहे ना माहिती मसन जोगी? मसन जोगीच उरलाय. मग आला जोशी. कोट घातलेला होता, आता काढून ठेवलेला आहे. हातामध्ये या ठिकाणी बाड घेतलं. बाड म्हणजे काय कळतं का? सहदेव बाडळी वगैरे असे पंचांग दाते पंचांग घेतलं, हातामध्ये घेतलं आणि या गावाला जाग करण्यासाठी आले आणि आवाज दिला, ऐका रे ऐका. म्हणले तुम्ही कोण? म्हणले मी जोशी आहे. म्हणले कुणाचा? म्हणले पंढरपूरच्या मालकाचा. मी आलो रायाचा जोशी जोर ऐका नानानो. मी आलो रायाचा जोशी जोर ऐका नानानो. मी आलो रायाचा जोशी होला ऐका नानानो. मी आलो रायाचा जोशी होला ऐका नानानो. होला ऐका नानानो. होला ऐका नानानो. ऐका नानानो. मी आलो रायाचा जोशी ऐका नानानो. मी आलो रायाचा जोशी होला ऐका नानानो. मी आलो रायाचा जोशी होला ऐका नानानो. रायाचा जोशी होला ऐका नानानो. होरे 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 हो. विनंती केली, मी आलो रायाचा जोशी, वरा ऐका दादानो. वरा सांगायला सुरुवात केली. हे बघ माय, महाराज आले दाराला
सुख शांती तुझ्या घराला. तुला वाटतं तुझ्या घरामध्ये सर्व गुण्या गोविंदाने नांदावं. तुला फार वाटतं बरं का. तुझी मोठी सून कामाला चपळ आहे, बारकी एकदम गबशी आहे आणि तिन्हीच घराचा असलं नाही सांगितलं. असलं सांगितलं तर कशात टाव करल्यात बघा ना. असलं नाही चाललं. घरोघरी मातीच्या चुली सगळीकडे चाललेलं आहे. हे नाही सांगितलं, त्या जोशाने सांगितलं. ऐका, मनाची पाटील देह गावचा, विश्वास धरू नका तयेचा, घात करील नेमाचा, पाडील नरकाद्वारी. म्हटले या शरीर रूपी नगरामध्ये, या नगरामध्ये मन नावाचा पाटील आहे. आणि पाटील म्हणून तसं ऐकू नका बर का पाटील. नाही तर कसं काय पाटील हा बाबा बरं ऐका म्हणतात. मनाची पाटलाच्या मनासारखं वागू नका, कारण मनाच्या मार्गे जो गेला, ज्ञानोबराय म्हणतात तो जाग्यावर थांबला. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. महाराज म्हणतात जो मनाच्या मार्गाने गेला तो जाग्यावर थांबणार आहे. म्हणून जर चालायचंच असेल तर संत विचारावरती चला. आपले जीवन सुजलम आणि सुफलम झाल्याशिवाय राहणार नाही. मनाची पाटलाचं ऐकू नका, संतांच्या विचाराचं ऐका. जोशालाही वाट लावलं, आदुलीभर धान्य दिलं आणि म्हणले तुम्ही आता निघून जावा. मग आता म्हणलं काय करायचं. शेवटचा या ठिकाणी महात्मा आला, हातामध्ये डौर घेतला, कंदील घेतला, काळा कोड घातला, डोक्याला फेटा बांधला आणि सांगितलं ऐका रे मायबापांनो, परमात्मा आले, अवतार कार्य झालं, निघून गेले. माझे तुकोबराया आले, देव घ्या म्हणून विनंती केली, पण तुम्ही देव घेतला आणि तुम्हीही देव घेणार नाही. देव घेतला नाही. त्याच्यानंतर वासुदेव महाराज आले, वासुदेवांचंही तुम्ही ऐकलं नाही. नंतर जोशी आले, जोशाचंही ऐकलं नाही. जोशींना तिकडेच पाठवलं बीडला. जोशाचं तुम्ही ऐकणार नाही. राहुल महाराज जाधव आले, त्यांनी सांगितलं, त्यांचंही तुम्ही ऐकणार नाही. मग काय वरडून फायदा आहे. राहुल महाराजही गेले, सगळ्यांनी सांगितलं माझ्या परमात्म्याचं नामस्मरण करा, पण तुम्ही नामस्मरण केलं नाही. आणि ऐका, या मनुष्य रूपी देहामध्ये आल्यानंतर जर नामस्मरण केलं नाही ना, पुढे तुम्हाला मरावं लागेल. आणि जर तुमचं हित व्हावं असं वाटत असेल ना, तुम्हाला हेच ऐकावं लागेल. आणि हे जर नाही ऐकलं तर काय होईल माहिती का. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल टाळी वाजवा. तरी नाही काल दुसरा येईल. हे जरी नाही काल सरते शेवटी बा काळ बांधून येईल. सरते शेवटी बा काळ बांधून येईल. सरते शेवटी बा काळ बांधून येईल. सरते शेवटी बा हातवर हातवर. एका जनार्दनी जय हो. एका जनार्दन आमचं काही बदललं. काही बदललं. पिंगळा पिंगळा माधुरी बोल बोलत देखा. पिंगळा माधुरी बोल बोलत देखा. पिंगळा माधुरी पिंगळा माधुरी बोल देखा. पिंगळा माधुरी पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा. नको नको घालू पिंगा ग. नको नको घालू पिंगा ग. नको 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 घाल पिंगा ग. नको नको घाल पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा. हे वर्धमान गोडी गोडी वर्धमान गोडी. वर्धमान गोडी. पिंगा 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 ग बाई पिंगा.
आणि जोरदार टाळ्यांचा अपमान केला तुम्ही. तुमची चूक नाही बर का जालिंदर भाऊ, यांची चूक नाही, ती चूक माझी. कारण खरा पिंगळा जर ऐकायचा असेल तर 60,000 रुपये मोजावं लागतात. गरिबांनी 25,000 ऐकावला. टाळ्या सुद्धा वाजविना तुम्ही, वाजवा टाळ्या जोरदार. असं केला इशारा जाता जाता 25चा. पण ऐका, आणि माझे दानशूर दाते बी फार मोठे आहेत, त्याच्यामुळे 25 काय तुम्हाला लय जड नाही. श्री शरदचे माजी वैद्य, माजी ग्रामपंचायत सदस्य आणि श्री निवृत्ती जनाजी भांट, माजी सरपंच, एवढे मोठे दाते. महाराज तुम्ही 25 काय घेऊन बसला? 25च्या वर एक वार म्हणजे जाऊ द्या, केला विचार जाता, पण तसं काय नाही. पण विचार करा. ऐका, पिंगळा आला पण पिंगळ्याचं ऐकलं का? नाही. म्हणून माझ्या तुकोबरायांचं अंतकरण या ठिकाणी द्रवलं. संत या जगाच्या पाठीवरती अलौकिक आहेत. या जगाच्या पाठीवरती दोनच या ठिकाणी व्यक्ती अशा आहेत, आई आणि संत. या दोन वर्गांना आईला आपल्या पाल्याचं, आपल्या मुलाचं झालेलं अनहित पाहत नाही, आणि संतांना या समाजाचं झालेलं अनहित पाहत नाही. कुत्र्याला गती, भावकीला प्रगती आणि संतांना अधोगती पाहत नाही. तुम्ही 2 व्हीलर वरती 40-50च्या स्पीडने पळा तरी तुमच्या पाठीमागे कुत्र लागल्याशिवाय राहणार नाही. का? तो त्याचा स्वभाव आहे. भावकीला प्रगती सहन होत नाही. माझं सांगतो उदाहरण. 2-3 महिन्यापूर्वी गाडी घेतली आम्ही, आणि गाडी घेतल्यानंतर हो, गाडी घेतल्यानंतर भावकीतली आता जळफळाट झालाच ना. म्हणायचे महाराज गाडी घेतली वाटतं. म्हणलं हो, आता लांब लांब जावं लागतंय, लोक बोलावतात प्रेमाने, जावं लागतंय कीर्तनाला, वाघाची ब्या या ठिकाणी वाढलेली आहे, मग जावं लागतंय संरक्षण म्हणून घेतली बाबा गाडी. पण म्हणलं महाराज कशी घेतली? म्हणलं गाडी घेतली. नाही म्हणलं मग हप्त्यावर घेतली का कॅश घेतली? अरे म्हटलं सप्त्यावर घेतली. कशावर घेतली? कशावर घेऊ दे, पण भावकीला प्रगती सहन होत नाही, तर त्याप्रमाणे माझ्या संतांना अधोगती जीवाची झालेली पावत नाही. आणि म्हणून या समाजाच्या महात्म्य प्रसंगी पाया पडले अभंगात प्रथम चरण. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, हो लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणावे विठ्ठल विठ्ठल म्हणावे लायकी नसणाऱ्या समाजाच्या पाया पडली. लायकी आहे का आपली? प्रत्येकाने आत्मपरीक्षण करा. माझ्या तुकोबराया पाया पडलीत. प्रत्येकाने पहा, तुकोबरायांची मूर्ती डोळ्यासमोर ठेवा आणि तुकोबराय माझ्या पाया पडलीत हा विचार करा, आणि अंतःकरणापासून पहा आपली लायकी आहे का. आपल्याला भावाचं पुरलं नाही, आपल्याला गावाचं पुरलं नाही, आणि तरी तुकोबराय आपल्या पाया पडतात. नालायक समाजाच्या, नालायक म्हणजे शिवी नाही बरं का, ज्याची लायकी नाही अशा समाजाच्या तुकोबराय पाया पडतात, विनंती करतात, प्रार्थना करतात. काय? विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. मग म्हणायचं का? म्हणायचं. करा हातवर मग. चला राहू द्या असं पुढच्या वर्षीपर्यंत. एक वेळ प्रेमाने अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री पांडुरंग परमात्मा आणि आईसाहेब रुक्मिणी मातेचं प्रेमाने भजन. ढोपार कुमाये ढोपार कुमाये ढोपार हरि जय जय विठोबार कुमाये
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई राम जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठलाच्या नामामध्ये फार मोठी ताकद आहे म्हणून महात्मे पाया पडून सांगतात महाराज काय ताकद आहे काय फायदा आहे सांगू का अक्षय शेठ फायदा एक आहे पहिला फायदा तसे 3 फायदे सांगतो आणि थांबतो पहिला फायदा लग्नात एकच होता आता याला म्हणायचं विठ्ठल नामाची दुसरा फायदा सांगतो एक आध्यात्मिक फायदा आहे आणि एक प्रापंचिक फायदा आहे आध्यात्मिक फायदा असा आहे माझ्या परमात्म्याचं जर नामस्मरण केलं तर आपल्या जन्मांजन्मीचं पातक या ठिकाणी होळी झाल्याशिवाय राहणार नाही घेता नाम विठोबाचे आणि व्यावहारिक फायदा सांगतो जर विठ्ठलाचं नामस्मरण केलं तर टाळे वाजून करायला सांगतात कसं विज्ञान सांगतो टाळी वाजवायची वाजवा टाळी ज्यांनी ज्यांनी मनापासून टाळी वाजवली त्यांचा फायदा होणार आहे सांगतो काय बस ओके ज्यांनी ज्यांनी मनापासून टाळी वाजवली विज्ञान असं सांगतं विठ्ठल हा शब्द उच्चार केल्यानंतर आपल्या शरीरातील काही स्पंदन जागृत होतात आणि या हातामध्ये अशा काही शिरा अशा काही नसा आहेत त्या नसा आपल्या हृदयाकडे जातात हृदयाकडे जात असताना आघात केल्यानंतर त्या रक्तवाहिन्या एकदम सुरळीत चालू होतात आणि त्या सुरळीत झाल्यामुळे माणसाला अटॅकचा झटका येत नाही म्हणून ही ताकद आहे फायदा आणि उदाहरण जगप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ नीतू मांडगे त्यांच्या आईला एकदा अटॅकचा झटका आला फोन केला छातीमध्ये बाळा मला कस तरी व्हायला लागले डॉक्टर बाहेर होते परदेशात म्हणले ह्या हॉस्पिटलला घेऊन जावा कामगारांना सांगितले या हॉस्पिटलला माझ्या आईला घेऊन जावा आणि तिथे उपचार करा काही त्यांच्या हाताखाली शिकलेले लोक त्या डॉक्टर त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बसलेले होते ॲम्ब्युलन्स नेण्यासाठी आली डॉक्टरांनी सांगितलं आईच्या कानाला फोन लावा आईच्या कानाला फोन लावलेला आहे आणि डॉक्टर साहेब परदेशातून सांगतात की आई आता तुला या ठिकाणी हृदय विकाराचा झटका म्हणजे अटॅकचा झटका येत आहे पण तू घाबरून जाऊ नको तुझा मुलगा जगप्रसिद्ध या ठिकाणी हृदयरोग तज्ञ आहे आता तू एक काम कर मोठ्या मोठ्याने विठ्ठल विठ्ठल असं नामस्मरण कर आणि हाताने जोरदार टाळ्या वाजव परिणाम त्यांच्या आईला आलेला हृदय विकाराचा तीव्र झटका सौम्य झाला आणि त्या हॉस्पिटल पर्यंत पोहोचल्या हा झाला फायदा महाराज हे सगळं खरं झालं 25,000 तुम्ही घेऊन जाणार टाळ्या आम्हाला वाजवायला लागता मग तुमचा फायदा आहे की नाही जर टाळ्या वाजवल तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येणार नाही म्हणून या ठिकाणी नामस्मरण करणं गरजेचं आहे पण नामस्मरण करायचं कोणाचं अभंगाचं दुसरं चरण धावतं विठ्ठल 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 मना वेळोवेळी विठ्ठल
आहे कुठं? आपल्या जारकरवाडी गावामध्ये हा सोहळा आहे. म्हणून प्रत्येकाने म्हणायचं विठ्ठल विठ्ठल. म्हणणार का माझ्या पाठीमाग? जो म्हणेल त्याला आजचं पाकिट. त्या जाऊ द्या म्हणून द्या, जिथं उजळेल तिथं. काय एक दिवस लेट झालं म्हणून काय नाही होत बरं का. जो म्हणेल त्याला आजचं पाकिट. महिला मंडळींचं भजन जर आवडलं तर महिला मंडळींना आजचं पाकिट. पुरुषांसाठी तुमचं जर भजन आवडलं तर तुम्हाला आजचं पाकिट. आठ मान्य आहे तुम्हाला शर्यतीमध्ये भाग घ्यायचा का? मी 5 मिनिटात थांबतो. एकदम सगळं सांगत घेतो. तुम्ही नाराज नका हो माझ्याकडे कमिटी. पण ऐका, तुम्ही शर्यतीमध्ये भाग घेता का? लावायची का शर्यत? महिला मंडळी हात वर करा. बहुमताने निवडून येतात तुम्ही, संख्या जास्त आहे तुमची. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. महिला मंडळी वा. आता तुम्ही सावध. हा, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. पुरुष घ्या आवाज. वा. सोबत विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला. तुम्ही दोघं बी हारला. पुरुषही हारले आणि महिलाही हारला. जिंकले पाठीमागचे पुरुष. तुम्ही म्हणता ना हारला कसं काय? मी हात खाली घ्या म्हटलंय का तुम्हाला? म्हणजे इथं तुम्ही हारला. आता माझ्या वाणीतून गेलं. जो आज भजन ज्याचं मला आवडेल, जो जिंकेल त्याला आजचं पाकिट देणार. आणि बोले तैसा चाले त्याची, आणि बोले एक चाले एक त्याचे पाहू नये मुख. मग हे मुख जर तुम्हाला पुन्हा दाखवायचं असेल तर मला जसं बोललोय मोठ्यापणाने बोलून गेलोय तसं वागणं मला गरजेचं आहे ना. मागल्या पुरुषांनी नुसतं हात वर नाही केलं, आखे गडी उभे राहिलेत. म्हणून आजची हा सगळी बघा म्हणजे माझ्यावर विश्वासच नाही तुमचा. ऐका, गडी आखे उभे राहून पाठिंबा दिला. असू द्या बाहेरून असू द्या, पण पाठिंबा मात्र दिला. म्हणून शब्दाचा पक्का आहे. म्हणून आजचं पाकिट त्यांना आणि नोटा मात्र ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. यथामती यथा अवकाश. या ठिकाणी सुंदर अशा वातावरणामध्ये जगद्गुरु तुकोबरांच्या अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराजांचा अभंग या ठिकाणी 5 चरणाचा घेतला होता, पण बोलण्याच्या ओघामध्ये 2च चरण या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने पाहता आली. तसं मी बरं का भोजने भाऊ, मी तसं सगळा अभंग सोडवतच नाही. कारण का आम्हाला संतांनी सांगितलंय चरण न सोडावे, पाय नाही सोडायचे संताचे, अभंगाचे नाही. पण ऐका, राहिलेली 4 चरण सोडवण्यासाठी मी येईल. पुन्हा बोलावलं तर नक्की येईल. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरांच्या अभंगाची सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज ज्यांनी या ठिकाणी सेवा घेतली, सेवेचं संतपूजन ज्यांनी घेतलं ते श्री शरद चिमाजी वैद्य आहेत, माजी ग्रामपंचायत सदस्य, आणि श्री निवृत्ती जनाजी भांड. या दोन्ही दात्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर गायक वादक, सुंदर नियोजन आणि सुंदर आवाज ज्यांनी माझा तुमच्या समोर या ठिकाणी पोहोचवलेला आहे. काळूबाई स्पीकर जारकरवाडी, एकदा दादांसाठी सुंदर टाळ्या वाजवा. सुंदर गायक वादक आहेत, त्यांच्यासाठी मनापासून या ठिकाणी धन्यवाद, आभार मानतो. आणि ज्यांच्यामुळं मला तुमच्यासारख्या संत सज्जनांच्या दर्शनाचा योग आला. मी मगाशीही सांगितलं, आमच्यावरती नितांत प्रेम करणारे या परमार्थिक क्षेत्रातील एक वैभव हरिभक्तीपरायण जालिंदर भाऊ भोजने, त्यांच्या निमंत्रणावरून येणं झालं. म्हणून भाऊ, तुमच्या उपकारातून ऋण होण्यासाठी पुनश्च एकदा तुमच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. आणि या ठिकाणी बोलण्याच्या ओघामध्ये माझ्याकडून जवळजवळ तुमचा 18 मिनिटं वेळ वायाला गेलेला आहे. त्याबद्दल क्षमस्व मानायला मी मोकळा नाही.
आयुष्याचे आयुष्य गेले बिन माळाचे, पण आपण कधी या ठिकाणी हे केलं नाही. पण माझा हा 18 मिनिटाचा वेळ आहे ना, परमात्म्याला सांगतो, परमात्म्याला प्रार्थना करतो की हा 18 मिनिटाचा वेळ या प्रत्येक लोकांच्या, प्रत्येक भगवत भक्तांच्या जीवनामध्ये वाढून द्यावा, अशी परमात्म्याच्या चरणी प्रार्थना. इथे सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल. बोलिले पुरे. हा बोलिले पुढे उत्तर करा क्षमा नाही विचारिला अधिकार तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया करा क्षमा.